नमस्कार सर्वांना. अमृताज होम अँड लाईफ चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर तुम्ही तर थंबनेल पाहिलंच आहे आणि मी तुम्हाला आपल्या अशा काही सवयींबद्दल सांगणार आहे ज्या आपल्याला असतात आणि त्या सवयींना आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे. आणि आपण त्या सवयी बदलल्या तर ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या सवयी आहेत ज्या आपण बदलल्या पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे काही गोष्टींकडे ना आपण दुर्लक्ष करणे. तर ही सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही आपण. त्या गोष्टींचा आपण खूप विचार करतो. त्या गोष्टी आपल्या मनामध्ये तशाच असतात आणि त्यामध्ये घरातील काही कामं असतील, बाहेरच्यांची वागणूक असेल, घरातल्यांची वागणूक असेल, त्यांची बोलणी असतील, तर हे सगळंच यामध्ये येतं आणि आपण या गोष्टींकडे खूप विचार करतो आणि या गोष्टींचा आपल्याला खूप त्रासही होतो. आपण जेवढा जास्त विचार करायला लागतो ना, तेवढा जास्त स्ट्रेस वाढायला लागतो. मग तो आपल्याला घरातील कामांचा असो किंवा कोणी व्यक्ती आपल्याला काही बोललेली असेल, जर आपण यावर दुर्लक्ष नाही केलं तर आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो आणि डिस्टर्ब होतो. तर आपलं कशातही लक्ष लागत नाही, डोकं दुखतं, आपल्याला आजारी पडल्यासारखं वाटतं. त्याच विचारांमध्ये आपण जर राहिलो सतत तर कधी कधी आपल्याला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. पण तुम्हीच विचार करा, जर त्याच गोष्टीचा ना सतत विचार केला तर आपली चिडचिड होते, आपल्याला राग येतो. मग या उलट जर आपण या गोष्टी इग्नोर केल्या, गोष्टींकडे लक्ष नाही दिलं, तर बघा आपल्याला रागही येत नाही आणि आपली चिडचिडही होत नाही. म्हणून काही गोष्टींना सोडून दिलेल्याच बऱ्या. तर दुसरी गोष्ट कोणती आहे? तर दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा ठेवणे. तर ही खूप वाईट सवय आहे. आपण सगळेच ना आपलं घर, आपली माणसं, कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, आपली मुलं आणि सर्व काही परफेक्ट असावं अशी आपण अपेक्षा करत असतो. जसं की किचनमधील कामे असतील, घरातील स्वच्छता असेल, मुलांनी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे, त्यांनी नेहमी आपलंच ऐकलं पाहिजे, असं आपण अपेक्षा करत असतो. आता नवरा बायकोने पण नेहमी आपल्या मनासारखे वागले पाहिजे. पण नंतर काय होतं, जर जसे जसे दिवस जातात तसे तसे आपण अनुभवातून गोष्टी शिकत असतो आणि आपण अपेक्षा केली तर याचा वाईट परिणामही होतो. पण खरं तर आपलं आयुष्य आणि माणसं कधीच परफेक्ट नसतात आणि आपण जेव्हा सर्व गोष्टी परफेक्ट असाव्या अशी अपेक्षा करतो, तेव्हा अपेक्षा घेणं आणि गोष्टींवरून लोक नाराज होतात, घरात वाद होतात आणि घरातील सर्वांचाच आणि आपलाही मूड खराब होतो. पण जर आपण कोणाकडून ही अपेक्षा नाही केली तर आपल्याला मूडही खराब होणार नाही आणि आपणही आनंदी राहू. जसं की आपलं घर नेहमीच आपण स्वच्छ नाही करू शकत किंवा नाही ठेवू शकत, पण तर ठीक आहे ना. जेव्हा आपण सर्व एकत्र बसलेलो असतो तेव्हा एकमेकांना वेळ द्या, एन्जॉय करा, जीवनाचा आनंद घ्या, कुटुंबाबरोबर थोडासा वेळ घालवा. आपणच आपल्याला ना जीवन छान बनवता आलं पाहिजे. तेच जीवन बनवताना, जीवन जगताना कंटाळा येतो. त्यासाठी थोडासा आपल्या आयुष्यामध्ये एन्जॉय करणं ही खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हीच बघा ना, रोज आपण जेवण बनवतो, ते रोजचं जेवण काही एकसारखं असतं का? तर कधी जेवणात कमी जास्त होत असतं आपल्याकडून, कधी खूप छान बनतं तर कधी काहीतरी कमी जास्त होत असतं. पण कधी कधी आपण हा विचार करतो का की आपल्याला एक वेळचं जेवण तरी छान सुखाने मिळतं, पण काही लोकांच्या नशिबात तर तेही नसतं. म्हणून आपल्या आयुष्याचा ना आपला आनंद घेतला पाहिजे. नशिबानं आपल्याला खूप दिलेलं आहे. तर काही लोक आपले नातेवाईक आपल्याला समजून घेतील असंही नाही ना. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीही वेगळी असते आणि आपली सर्वांची मतंही जुळतील असं नाही ना. तर प्रत्येकाचे विचार, स्वभाव हे वेगवेगळे असतात. म्हणून ते नेहमी आपल्या मनासारखे वागतील असं नसतं.
काही वेळेस आपले नातेवाईक, आपल्या मैत्रिणी इकडे तिकडे बाहेर फिरायला जातात आणि ते महागडे कपडे घालत असतील तर तशीच कपडे आपल्याकडेही असायला पाहिजे किंवा आपल्यालाही तशी महागडी कपडे असावीत अशी अपेक्षा करणे चुकीचं आहे. आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो, महागडे नाही पण चांगले कपडे घालू शकतो, हे महत्त्वाचं आहे. जर आपण अपेक्षा कमी केल्या तर आपण आपलं आयुष्य सुखी करून घेतो. त्यामुळे भांडणेही कमी होतात आणि तणावही कमी होतो. आणि कधीकधी ना आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप ताण वाटत राहतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोशी वाटत होती, तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रासही होत नाही, त्या गोष्टीचा ताणही येत नाही आणि आपल्याला ना घरातील वातावरणही आनंदी राहतं. आता तिसरी गोष्ट म्हणजे आपण खूप वेळ मोबाईलमध्ये घालवतो. आता मोबाईल ही गोष्ट चांगलीच आहे, पण ती गोष्ट जेवढी चांगली आहे तेवढीच ती घातकी आहे. आता मोबाईलचा जर चांगलाच उपयोग पाहिलं तर मोबाईलवरती आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. ऑनलाईन क्लासेस आहेत किंवा ग्राफिक डिझायनिंग आहे. हे बरेचसे ऑनलाईन क्लासेसही आपण मोबाईलवरून करू शकतो. पण मोबाईलचा जर आपण जास्त अतिवापर केला किंवा त्याच्यावरती सतत जर आपण गेम खेळत राहिलं तर मोबाईलचा वापरही चांगला नाही. आणि मोबाईलचा वापर चांगलाच म्हटलं तर आपल्यापासून जे लोक लांब राहतात, आपल्या मैत्रिणी असतील, आपल्या घरचे असतील, तर त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठीही आपल्याला मोबाईलचा वापर तर आहेच. पण कधी कधी ना आपण एवढा त्याचा अतिवापर करतो आणि एवढं आपण त्याच्यामध्ये ना इन्व्हॉल्व होतो मोबाईलमध्ये की आपल्याला आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपण त्याच्यामध्येच खूप वेळ घालवतो. तर आता चौथी गोष्ट कोणती आहे तर ती आहे नाही म्हणायची सवय. तर ही सवय आपल्याला नसते. जर आपण काय करतो, कोणाला मदत हवी असेल तर नाही म्हणत नाही, पण आपण नेहमी मदतच करतो आणि हो म्हणतो. पण आपला वेळ आणि आपली एनर्जीचे नुकसान करून होय म्हणायचं का तर नाही. आपण कधी कधी ना हो म्हणावं, पण कधी कधी नाही म्हणायचं पण सवय असायला पाहिजे. जर आपल्याला प्रत्येक वेळेस जर आपण समोरच्याला अवेलेबल राहिलं तर लोक आपल्याला ना खूप गृहीत धरतात आणि आपली हो म्हणण्याची सवय आपल्यालाच खूप महागात पडू शकते. तर कधी कधी नाही म्हणणे म्हणजे आपला स्वतःचा विचार करणे किंवा स्वतःला महत्त्व देणं असाही होतो. पण याचा अर्थ असा नाही की कोणालाही मदत करायची नाही किंवा कोणाला प्राधान्य देणंही असंही नाही किंवा कोणाला हो म्हणायचं नाही. पण कधी कधी ना आपलं काम इम्पॉर्टंट असेल तर नाही म्हणायचं. कधी कधी आपण आपलं काम करूनही दुसऱ्याला मदत करू शकतो. पण कधी कधी ना आपल्याला आपल्या वेळेचं महत्त्व नसतं, म्हणून नाही म्हणण्याची वाईट सवय नाही तर चांगली सवय पण आहे. म्हणून ज्या ठिकाणी हो म्हणायचं त्या ठिकाणी आपण हो म्हणायचं आणि जिथे नाही तिथे नाहीच म्हणायचं. कारण आपलं महत्त्व कमी असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. आणि 5 नंबरची सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे जेव्हा आपल्या शरीराला झोपेची गरज वाटली तेव्हा झोपावे. इथे आपल्याला स्वतःला महत्त्व देणं ही सवय आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. कधी कधी आपल्याला खूप आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला झोपेची गरज असते, तेव्हा थोडा वेळ जरा जास्त वेळ झोपावे. तर तुमचे सगळेच जण सांगतात की संध्याकाळी लवकर झोपा आणि लवकर उठावे, तर सगळी कामे पटापट होतात आणि दुपारी आपल्याला इतर कामांसाठी वेळ मिळतो. पण कधी कधी आपले शरीर थकतं आणि आपल्याला थोडा जास्त आराम करावासा वाटतो. आपल्या मनाला तर थोडं जास्त झोपल्याने नंतर बरं वाटणार असेल तर कधी कधी थोडा वेळ जास्त झोपलं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. जरा थोडा वेळ जास्त झोप घ्यावी आणि ही पण एक गुंतवणूक असते. कारण जर आपण आपली झोप घेऊन उठलो तर आपलं दिवसभर कामामध्ये लक्ष लागत नाही, फ्रेश वाटत नाही आणि आपण ना काम नसतानाही काही दिवसभर आपल्याला काम संपत नाही, सुरू केलेली सर्व कामे तशीच अपूर्ण राहतात. मुलांना एखाद दिवशी सुट्टी असते त्यावेळी आपण थोडंसं निवांत वेळ काढून झोपावं. आपली कामं तर रोजच आपण करत असतो, पण एखाद्या दिवशी थोडंसं निवांत झोपायचं. तसंही
रोज आपण वेळच्या वेळी कामं करत असतो आणि आपण कधीतरी ब्रेक घेणं गरजेचं असतं आणि आपल्याला ना असं काही खूप मोठं करायचं नाही. कधी कधी आपल्याला आवडणारी, जसं की रोजच्या आपल्या शेजाऱ्यांशी गप्पा मारणं, आराम करणं, टी व्ही पाहणं किंवा गाणी ऐकणं, आपल्या आवडीचा कधीतरी एखादा पदार्थ करून खाणं, हे काही वेळ वाया घालवणं काम नाही. तर यामुळे ना आपल्याच ब्रेनची रिफ्रेशमेंट होते आणि आपणही फ्रेश होतो आणि पुढच्या कामासाठी आपल्याला एनर्जी मिळते आणि आपण ते आनंदाने करणं तेवढंच आपल्याला फ्रेश मिळतो आणि ही आपली आपली बॉडीसुद्धा ना जास्त रिचार्ज होते. आपलं माइंड पण फ्रेश होतं. आपण सतत काम काम करत राहिलं तर शेवटी आपल्यालाच तसं वाटतं की मी दिवसभर काय केलं, फक्त काम काम करतच राहिले. येथे मी स्वतःला माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायलाचा असेल तर आपल्याला ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात आणि सर्वांबरोबर स्वतःचा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्यासाठी असतो. आणि मी सांगितलेल्या या सवयींशी कोण कोण रिलेट करतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटतं की या सवयी सर्वच लेडीजला असतात आणि आपण जर या गोष्टी इग्नोर केल्या तर आपणही आपल्या लाईफमध्ये खूप छान पॉझिटिव्ह राहू शकतो आणि आपण दिवसभरही छान, आपला दिवसही छान जातो. तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ॲप्लाय करा आणि मीही करत आहे आणि यामुळे आपल्या घरातील आनंदी वातावरण राहील आणि आपण सर्वही आनंदी राहू. आणि या सवयी तुमच्याशी सांगता सांगता मी माझं डेलीचं रुटीनही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर या सवयी आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हालाही काय वाटतं याबद्दलही मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा, छान छान कमेंट करा. चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.